हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. सो आज होता संडे आणि संडेची इव्हिनिंग होती. मस्तपैकी निवांत बसलेले होते. तेवढ्यात माझं एक पार्सल आलेलं होतं आणि ते होतं हे. मी एक फूट मास्क आणि एक लिप बाम मागवलेला होता. बट त्यावरून पुढे काय झालं हे तुम्ही नक्की बघा. तिने 50,000चं घेतलं. 50,000. मी तर फक्त 300 रुपयाची गोष्ट घेतली, ते पण पैसे खर्च न करता वाउचरमध्ये होते पडलेले. आणि त्याचा रिझल्ट बघितल्यावर तुम्हीच मला म्हणशाल की बरं झालं तू हे केलं, पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च नाही केले. तर गाईज, मी तुम्हाला दाखवलं होतं की माझं आत्ता एक पार्सल आलेलं आहे आणि ते होतं हे. आणि आत्ता त्यांनी ते बघितलं आणि आता मला तो एक व्हिडिओ दाखवत होते. सो त्यांना असं वाटतं की हे मी उगाचच खर्च केलेलं आहे, पण असं काहीच नाही आहे. मला त्याची गरज होती खूप जास्त आणि त्याचं रिझल्ट बघितल्यावर ते काय म्हणतात मग आपण ते बघूया. त्याच्यानंतर संडेला इकडे मस्तपैकी माझं पावभाजी बनवण्याचं काम चालू होतं आणि आज वीकेंड होता, काहीतरी स्पेशल पाहिजे म्हणून मी पावभाजी बनवत होते. तर तुम्ही पण बघा, मस्त झालेली होती आणि आम्ही पावभाजी खाल्ली. त्यानंतर नेक्स्ट डे होता रिपब्लिक डे आणि माझं होतं वर्किंग. सो मी माझं काम करत होती आणि इकडे यांचं मस्त निवांत सुट्टी असल्यामुळे मोबाईल बघण्याचं काम चालू होतं. त्यानंतर संध्याकाळी मी बनवला होता ढोकळा आणि बघून तुम्हाला कसं वाटतं आहे ते तुम्ही नक्की सांगा. ढोकळा मला खूप जास्त आवडतो, त्याच्यामुळे आम्ही आज हा बनवला होता. आणि फायनली 3 सुट्ट्या संपलेल्या होत्या. सो यांचं काय म्हणणं होतं बघू त्यावर. संपल्या तुमच्या सुट्ट्या? काय केलं 3 दिवस? आराम. नुसता आराम. काही काम नाही केलं, काही नाही, आराम आराम. कसं वाटतंय आता उद्या ऑफिसला जायला? कसं वाटत? कसं काय? मग 3 दिवसानंतर काम करायचं. भाई साहब, काम कोण करतं? मी इकडं काम करून परेशान झाली. तर अशा प्रकारे 3 दिवसांच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि आता उद्या जायचं आहे ऑफिसला त्यांना. मला तर आजच वर्किंग होता. अशा प्रकारे 5 दिवस आता परत काम करायचं. देन सॅटर्डे संडे परत वीकेंड. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.